इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. काय वेगळंच होतं ना आजचं, बापरे! म्हणजे काहीच सांगता नाही येत आपल्याला काय, कुठे काय घेऊन जातात आणि कोण ऑपरेशन करतो, कोण हीलिंग करतं. काही अनुभूती आली का आज? आज जे हीलिंग मास्टर्स होते ना, ते छोटे-छोटे, इतके-इतके आणि म्हणजे मी बोललीये ऑलरेडी, त्याच्यामुळे मी आता पुन्हा बोलत नाही. तुम्हाला काय अनुभूती आली? ते महत्वाचे. तुम्ही बोलू आत्मवंदन ऋताताई. आजचं हे सेशन खूप छान झालं. सगळा हिरवा प्रकाश सगळ्या शरीरभर फिरत होता. सूर्याची ऊर्जा मिळत होती. जिथं जिथं हिचिंग होतंय तिथं तिथं जास्त प्रकर्षाने जाणवत होतं. खूप छान वाटतंय, शांत वाटतंय. धन्यवाद. मला पण आत्मवंदन ऋताताई. खूप छान आहे. एवढा सगळ्याच होता जबरदस्त ना. आता शांत वाटते, छान वाटते. नमस्कार ऋताताई. मलाही आज खूप छान अनुभूती आली. आणि मला ना एक सेकंद हार्ट दिसलं. हार्टचं आपलं चिन्ह असतं ना तसं दिसलं आणि त्याच्या आतल्या बाजूने ना छोट्याशा झाडूने ना काळा काळा कचरा असा आतून आतून बाहेर पडतं हे दिसलं. आणि तुम्ही जे म्हणत होता ना ऊर्जा जेव्हा जाणते म्हणून फील करा, तेव्हा ना माझा जो मधला छातीचा जो झिपिस्टर्नमचा पूर्ण मधला भाग असतो ना, तिथे जोर जोरात ना उसाचा रसाचं जे कसं चाक फिरत असतं ना तसं फिरत होतं त्या भागावर. आणखीन डाव्या आणि उजव्या पायाला पण खूप स्पंदनं जाणवत होती आणि अतिशय छान आणि सुंदर ध्यान झालं ताई. प्रोसेस झाली एवढं नक्की, कारण मला पण सर्दीचा जरा त्रास चालू झाला होता. तर खूपच छान वाटते ताई. खूप खूप धन्यवाद. आत्मवंदन ऋताताई. खूप सुरेख ध्यान झालं. आणि ना ते छोटे छोटे आहेत ना जे देवदूत, तर ते असे मला असे जाणवले थोडेसे. म्हणजे असे बसके बसके आहेत आणि छान, म्हणजे मला सगळं जाणवत होतं. पायाच्या इथे, कमरेच्या इथे असं जाणवत होतं आणि घशाला पण आज मला थोडासा त्रास होतोय. त्यामुळे म्हणजे थोडंसं इन्फेक्शन आहे. तर तिथे पण असं जाणवत होतं की हिरवा आणि सोनेरी प्रकाश फिरतोय असं. खूप छान. धन्यवाद. धन्यवाद. आत्मवंदन ऋताताई. आजची प्रोसेस अत्यंत सुंदर होती. तुम्ही आम्हाला चाफळलाच घेऊन गेलात आणि त्या मंदिरात उभे होत असं लगेचच सगळं चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं आणि रामदास स्वामींचा भास होता. म्हणजे ते उभे होते असं तुम्ही जेव्हा म्हणालात ना, त्या त्या व्यक्ती डोळ्यापुढे येत होत्या, ते देव सगळे समोर येत होते. आणि जेव्हा शेवटी तुम्ही म्हणालात की त्या कुठे कुठे प्रोसेस होतीये, त्यातली जी गुडघ्यावरची प्रोसेस होती की तिथे काहीतरी ओतलं जातंय किंवा सर्जरी होतीये किंवा चोळलं जातंय काहीतरी, असं जे वाटत होतं, ते ओलसरपणा जो होता तो मला गुडघ्यात खूप जाणवला दोन्ही. आणि तो खूप वेळ नंतरही, म्हणजे आपण संपल्यानंतरही जाणवला. आणि ते एंजल्सच होते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे असं वाटतंय मला ते एंजल्स होते, डॉक्टर्सची टीम. म्हणजे खूप छान होती प्रोसेस. आणि आता दिवसेंदिवस आपण खूप सुरक्षित आहोत असं आपण फील करतो. आणि ते जे कवच निर्माण केलेलं आहे तुम्ही आणि अनघाताईंनी, त्याचा वारंवार अनुभव येतो आपल्याला की आपण मोठ्या मोठ्या गोष्टींना सहज बाहेर येतो. खूप खूप धन्यवाद. दीपाली. नमस्कार ताई. ऍक्च्युली एनर्जी ना खूप मस्त अशी तुम्ही क्लॉकवाईज सांगत होतात ना, ती वलयांकित होऊन छान छान पद्धतीने फिरत होते आणि काळं पण बाहेर पडताना दिसत होतं व्यवस्थित. आणि ऍक्च्युली माझ्या भावाच्या मुलाला ना खूप इन्फेक्शन झाले लंग्सचं. तर मी अशी कल्पना केली की मी त्याला मांडीवर घेऊन बसले आणि त्याच्यावरच प्रोसेस होते. तर ऍक्च्युली किती दिवस झाले तो हसतही नाहीये, पण मला असं पूर्ण हसतानाच चेहरा दिसत होता आणि त्याच्या डोक्याच्या वरती ना असं खूप मोठा ऑरेंज कलरचा प्रकाश दिसत होता. असं वाटलं की त्याच्यामधलं सगळं इन्फेक्शन निघून गेलंय. खूप छान अनुभूती ताई. थँक्यू. दीपाली, ही गोष्ट खूप छान केलीस की ज्याला बरं नाही त्याला तू ध्यानात आणून त्याला हील केलं या पद्धतीने. खूप छान. थँक्यू ताई.
आता मलाही सकाळपासून सर्दी झाली होती आणि दीपालीनी माझं हे केलं, सर्दीसाठी घ्यायला लावलं ना, आणि गुडघाही दुखत होता. त्यामुळे मग आज बरं वाटलं एकदम. हं. मी उज्ज्वला जोशी बोलते. हं. नंदनताई, ध्यान खूप छान झालं. अजूनही ध्यानातून बाहेर येता येत नाहीये. अं, आज सूर्याची तुम्ही म्हणजे मी आधीच ट्रान्समध्ये गेले होते, पण गायत्री मंत्र चालू झाला तर तेव्हा मला असं जाणवलं की माझ्या छातीच्या इथे अशी गरमाहट होती आहे आणि अं, म्हणजे त्यावेळेला मी थोडी ट्रान्समधनं बाहेर आले आणि हे जेव्हा तुम्ही बोलले छोटे छोटे एंजल्स आहेत, तर तेव्हा माझ्या डोळ्यापुढे सारखी माझीच बोट आणि त्याची आपली वरची पेर जे असतात ना, ती सारखी समोर समोर नाचायला लागली होती, की बहुतेक ते तेवढी असावी त्यांची साईज असं. आणि सर्क्युलेटरी सिस्टीम म्हटलात तेव्हा सुद्धा न्यूडल्स म्हणजे हरभऱ्याच्या एंडला जशा आपण गाठी असतात की नाही, हरभराचं हे काढल्यावर असं असतं, तशा त्या गाठी थोड्याशा दिसल्या. हे मणिपूर चक्रापाशी पण हिलिंग होत आहे, काहीतरी पिवळं असं जाणवलं थोडस. छान होती आज एनर्जी खूप, म्हणजे खरंच आज अ, अनुभव पण खूप होते, पण इतकी अजून एनर्जी आहे की मला बोलायला नको वाटत होतं, की नको सांगायला, जाऊ दे ही एनर्जीच एन्जॉय करूया. अजून आहे माझ्या भोवती फिरतंय सगळं, डोळे उघडत नाहीयेत मला. खूप 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 धन्यवाद ताई, खूप छान वाटतंय. ऋताताई नमस्कार. माहित नाही, मला ना खूपच झोप येते. म्हणजे आज मी ध्यान चालू केलं तेव्हापासून कधीपासून मला झोपच येते. मी झोपलीच होते. म्हणजे कदाचित ती एनर्जी असेल, काय असेल मला माहित नाही. पण तुम्ही बोलत होता तेव्हा मला उठून लॅपटॉप लांब होता, तर मला तो उठून माझा व्हिडिओ पण ऑन करायला होईना इतकं मला झोप येत होती. पण ध्यान चालू झाल्यानंतर तुम्ही जसं बोलले ना, तेव्हा आज धैर्या नाहीये माझ्यासोबत, पण पूर्ण वेळ धैर्या माझ्या गोल-गोल, गोल-गोल फिरत होती. आणि जेव्हा तुम्ही लास्टला बोललात ना, की छोटे-छोटे एंजल आले होते, म्हणून मी मुद्दामून अजून मला झोपच येते, पण मी तुम्हाला उठून सांगायला आले, की नाही, मला धैर्यच दिसत होती. एंजल बोललेत मी छोटे एंजल येत होते, पण धैर्यच दिसत होती मला पूर्ण ध्यानात, पूर्ण वेळ. अ, आणि खूप छान अनुभव आला. ॲक्चुअली अनुभव आला मला, पण मला माहित नाही मला आज का एवढी झोप येतेय ती. एकदम मे बी हे झालं असेल, लो वाटत असेल एखाद्या दिवशी. पण तेव्हा पूर्ण वेळ म्हणून मी मुद्दामून सांगायला आली तुम्हाला हे बाकी अनुभव असा म्हणजे आता मला बोलायला नाही होत एवढं सगळं. पण खूप छान वाटलं तरी सुद्धा. गुडघ्यांवर झाली मला जाणवली, पायावर माटीवर झाली जाणवली. अ, इतका फील झाला पूर्ण. पण तेवढं ते एक मेन म्हणजे मला का दिसलं असं मला वाटलं एक सेकंद म्हटलं. ठीक आहे मास्टर्स, आपली रजा घेते. भेटूया याच वेळेला. थँक यू व्हेरी मच.